हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे सो युजली आपण याबद्दल डिस्कस करणार आहोत की व्हॉट इज पेअर ट्रेडिंग आणि पेअर ट्रेडिंग सोबत आपण कसं ट्रेड करू शकतो. म्हणजे कन्सेप्ट आपण ती समजणार आहोत आणि त्या बेसिसवर आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो त्या इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत. राईट. सो पेअर ट्रेडिंग जर सांगायचं म्हटलं तर एक युजली खूप जण करतात, पण त्या एकदम परफेक्ट वेने नाही करत, किंवा त्यांची जी मेथड असते कुठेतरी पेअर ट्रेडिंग करण्याची ती खूप एकदम, जर बघायला गेलं तर खूप सोपी असते. आणि सोपी इन द सेन्स खूप जास्त त्यात कन्सेप्ट नसते, लॉजिकली बरोबर असते, पण तेवढा एक्सपेक्टेड जो रिटर्न असतो तो आपल्याला नाही मिळत त्या गोष्टीमध्ये. राईट. कारण कधी एंट्री बनवायची आहे, कधी एक्झिट करायचं आहे. राईट. कोणत्या वेळी आपल्याला बाय करायचे आणि कोणत्या वेळी सेल करायचं आहे. राईट. त्या इतर गोष्टी पण असतात. राईट. सो अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात की किती तो पर्सेंटने कोरिलेट करतो. तो लेट्स फॉर एक्झाम्पल, जर मी एबीसी स्टॉक घेतला किंवा XYZ स्टॉक घेतला आणि जर मी त्याचं डेली जर रिटर्न बघतोय, दोघांची जर मी क्लोजिंग प्राइस घेतली आणि डेली ऑन अन ऍव्हरेज जर मी रिटर्न त्यांचं बघायला गेलो तर किती ओव्हरऑल ते रिटर्न देत आहेत. राईट. सो तो मला कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याच्यानंतर मला हे बघावं लागतं की त्यांचा रेशो किती आहे, की रेशो वाईज ते किती चेंज होत आहेत. सो ओव्हरऑल जर मी त्यांचा रेशो बघितला किंवा त्यांचा कोरिलेशन बघितला, जर मी सपोज मी इयरली डेटा जरी बघितला त्यांचा एक वर्षाचा, जर ते कोरिलेशन जर खूप चांगलं असेल, राईट, लेट सी 90% किंवा 80-70, जनरली बघायला गेलो तर 80%च्या वरती किंवा 75%च्या वरती जर कोणता एखादा पेअर असेल ज्याचं कोरिलेशन खूप स्ट्रॉंग असेल, सो दॅट विल बी अ गुड पेअर. त्या पेअर मध्ये आपण जाऊन एखादा ट्रेड बनवू शकतो. राईट. सो फाइंड आउट करायला गेलो तर खूप डिफिकल्ट आहे, कारण कोरिलेशन कॅल्क्युलेट करणं विच इज नॉट अ सिम्पल थिंग. आणि 200 एफएनओ स्टॉक्स आहेत, 187 एफएनओ स्टॉक्स आहेत आपल्याकडे ऑलमोस्ट. राईट. सो 187 एफएनओ स्टॉक्स मध्ये जर मला एखादा कोणता पेअर सिलेक्ट करायचा विच इज डिफिकल्ट टू फाइंड. राईट. सो आजचा जो सेशन होणार आहे ना, त्यामध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की आपण कसं काही ट्रेड बनवू शकतो ऑलमोस्ट ओव्हरऑल त्या ओव्हरऑल स्टॉक्स मध्ये, एफएनओ स्टॉक्स मध्ये. राईट. आणि कोणत्या स्टॉक्सचं कोरिलेशन किती आहे आणि कसं आयडेंटिफाय करू शकतो. राईट. ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे ती म्हणजे आहे झी स्कोरचं कॅल्क्युलेशन. सो झी स्कोर काय आहे, त्यात आपण कसे ट्रेड बनवू शकतो. राईट. त्या ओव्हरऑल गोष्टी मध्ये आपण फाइंड आउट करून एखादी चांगली पेअर ती कशी आयडेंटिफाय करू शकतो ते आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ओके. सो जर जर काही क्वेरीज असतील किंवा जर काही डाऊट आले ना, तर एक कमेंट सेक्शन मध्ये लगेच लिहा. राईट. ते हेल्प करेल की तुम्हाला सॉल्व्ह करायला. सपोर्ट टीम आपली असतेच तिकडे टू रिप्लाय दी क्वेरीज. राईट. सो तिकडे तुम्हाला तिकडे हेल्प मिळेल. सेकंड गोष्ट म्हणजे, जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लाईक करून जा, कारण आपण असेच बरेच मराठीमध्ये कन्सेप्ट आणणार आहोत इन फ्युचर. राईट. आणि ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण डेली पोस्ट करण्याच्या याच्यामध्ये आहोत. सो नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो जो आता कन्सेप्ट आहे ना पेअर ट्रेडिंगचा, तो फर्स्टली आपण बघूया की एक्सेल वरती कसा असतो. एक थोडा एक्सेल फॉर्मॅट, मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, एक एक्सेल फॉर्मॅट तुम्हाला शिकवतो, दाखवतो की कसं ते कॅल्क्युलेट होतं जनरली, आणि एक बेसिकली आपण कसं त्याच्यात ट्रेड्स बनवू शकतो. आणि नंतर आपण येऊ अल्गोरिदमवर, सॉफ्टवेअरवर येऊ की सॉफ्टवेअर थ्रू आपण कसं ट्रेड बनवू शकतो. ओके. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जस्ट मला 2 मिनिटं द्या, मी माझी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. आय होप माझी स्क्रीन विजिबल असेल सगळ्यांनाच. परफेक्ट. नाव लेट्स सी. मी इथे ना काही एंट्री डेट, एक्झिट डेट, स्टार्ट डेट आणि एक्झिट डेट, आणि मग निफ्टी बँक निफ्टीचा आपण पहिला कोरिलेशन बघूया आणि त्या बेसिसवर आपण ट्रेड्स बघूया. ओके. सो लेट्स सी, मी इथे स्टार्ट डेट ठेवतो. लेट्स सी, आपण एक वर्षाचा डेटा पण बघूया. 01/01/2023. ओके. आणि एंड डेट किती आपण ठेवायचं, लेट्स सी 4 पर्यंत ठेवूया. 01/01/2024. सो स्टार्ट आणि एंड डेट काय, की जो तो डेटा पॉइंट आता आपण बघणार आहोत ना, तो
ह्या डेट पासून सुरू होणार आहे 010123 म्हणजे 2023 पासून आणि 0101 2024 पर्यंत जो पण निफ्टी आणि बँक निफ्टीचा ओव्हरऑल रिटर्न असेल, पर्सेंटेज चेंज असेल, ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, सो एक ते आपण निफ्टी लिहूया आणि इथे निफ्टी बँक बंद करतो मी इथे. थोडं ह्याला आपण मेडिटेट करूया डेटावर. निफ्टीच्या इथे आलं, स्टॉक्सच्या इथे. ओके, आणि बँक निफ्टीच्या इथे पण आलं स्टॉक्स. ठीक आहे, आलं ना. आपल्याला डेटा फेच करायचा आहे. सो आपण काय करणार, स्टॉक हिस्ट्री. सो स्टार्ट डेट आपली काय आहे 01012023 कॉमा ही घेतली. एंड डेट आपली काय आहे 01012024 घेतली. ओके, एक मिनिट. पहिला इथे आपण स्टॉक घेणार, सॉरी माय बॅड. निफ्टी स्टार्ट डेट आपण घेतली, एंड डेट आपण घेतलं. मग डेली पाहिजे आपल्याला, सो डेली. आणि हेडर पाहिजे, सो येस. आणि डेट, येस वी वॉन्ट अ डेट, सो डेट 0 वर गेलं. आणि क्लोजिंग प्राइस पाहिजे आणि ह्याला आपण बंद करूया. ओके, सो निफ्टीचा डेटा इथे आपल्याला मिळाला आहे. नाव विल गो विथ दी बँक निफ्टी. सो बँक निफ्टीचा इथे बाजूलाच घेतो मी, इज इक्वल टू स्टॉक हिस्ट्री निफ्टी बँक कॉमा स्टार्ट डेट आपला काय आहे 01012023 आणि एंड डेट आहे आपली 2024 ची. डेली पाहिजे आपल्याला आणि येस आय वॉन्ट अ हेडर, सो डेट पण पाहिजे, सो 0 टाकून क्लोजिंग प्राइस पाहिजे 1 टाकलं आणि ब्रॅकेट क्लोज. ओके, सो बँक निफ्टीचा आपण डेटा पण आला. सो इथे आपण काय केलंय की जी पण क्लोजिंग प्राइस आहे प्रत्येक दिवसाची, ती आपण कुठेतरी इथे घेतली आहे. ओके, निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची. ओके, आता आपण ह्याच्यात काय करणार, आपण ना ह्याच्या दोघांचं डेली पर्सेंटेज चेंज करणार की डेली किती पर्सेंटेज चेंज होते. ओके, सो इथे मी एक कॉलम ऍड करतो पर्सेंटेज चेंज. सेम कॉलम गोes to the bank nifty as well. Okay, now डेली साठी काय करायला लागेल, इज इक्वल टू प्रीवियस जी क्लोज असेल, ठीक आहे, डिवाइड बाय दिस -1. ओके, ट्रॅक करतो खालच्या साईड. ओके, सो डेलीचा आला इथे रिटर्न. नाव इथे जातो आणि सेम गोस टू दी बँक निफ्टी. ओके, सो बँक निफ्टीच्या बेसवर पण ते किती चेंज होते तो तुम्हाला इथे पर्सेंटेज फॉर्म मध्ये इथे दिसेल. ओके, नाव आता मला काय करायचं, लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर इथे जर मला एखादा ट्रेड बनवायचा असेल, ओके, मला इथे दिसले की मी इथे डेली बेसिसवर येतो आणि ह्यांचं इथे मी चेंज काढलं आहे, राईट. नाव आता मला काय करायचंय, मला आता ह्यांचं को रिलेशन काढायचंय की हे किती एक स्पेसिफिकली दोघं एकमेकांना को रिलेट करतात, राईट. को रिलेट करतात म्हणजे लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर निफ्टी वरती जात असेल तर बँक निफ्टी पण वरती चाललं आहे का, राईट. जर बँक निफ्टी वर असेल तर निफ्टी तरी, बँक निफ्टी जर खाली पडत असेल तर निफ्टी तरी खाली पडतोय का, राईट. हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, राईट. सो आपण ते फाइंड आउट कसं करणार, सो त्यासाठी जे आपण आलो आहे त्यासाठी आपण काय करणार, लेट्स फॉर एन एक्झाम्पल मी येणार, मी येणार इथे, आपल्याला कोरिलेशन पाहिजे. सो इज इक्वल टू कोरिलेशन. ओके, आता कोरिलेशन म्हणजे प्राइसच्या बेसवरती पाहिजे, राईट, पर्सेंटेज चेंजच्या बेसवरती. सो जो बँक निफ्टीचा आहे तो सिलेक्ट करतो मी इथे. ओके, कॉमा निफ्टीचा पर्सेंटेज किती आले आहे, विच इज ऑलमोस्ट 84%. ठीक आहे, त्याला आपण एक पर्सेंटेज फॉर्म मध्ये बोललो ना, तर 84%च्या आसपास येतो. इथे पर्सेंटेज करतो आणि यू कॅन सी निफ्टी आणि बँक निफ्टी जे आहेत ते दोघांना 84% ने को रिलेट करतात, राईट. 84% ने को रिलेट करतात म्हणजे काय की कुठेतरी जो मोमेंटम आहे को रिलेशनचा, ओके, तो 84%चा आहे बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये, राईट.
सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर मला कोणत्याही बेसिसवरती जर तिकडे ट्रेड बनवायची असेल, राईट, तर मी काय करणार, मी निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये ट्रेड बनवू शकतो, राईट. सो द मेन थिंग इज, लेट्स फॉर एक्झाम्पल जर मला एखादा स्टॉक किंवा एखादा पेअर आयडेंटिफाय करायचं असेल, तर मला प्रत्येक वेळी येऊन इथे जी रिसर्च आहे, जी आता मी अशी केली आहे, राईट, ती रिसर्च मला डेली येऊन इथे बेसिसवरती करावी लागणार, राईट, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू गॉट द थिंग्स, राईट. वेगवेगळ्या गोष्टी मला इथे बघाव्या लागणार आणि त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड्स बनवाव्या लागणार, राईट. सो लेट्स सी, जर मला 182 एफ एन ओ जे स्टॉक्स आहेत, त्या 182 एफ एन ओ स्टॉक्स मध्ये जर मला डेली जाऊन ट्रेड फाइंड आउट करायचे असेल, किंवा कोणता स्टॉक किंवा कोणत्या असे दोन स्टॉक आहेत ज्यांचा पेअर जो आहे तो मला जर आयडेंटिफाय करायचा, विच इज व्हेरी हार्ड टू फाइंड, राईट. थोडं डिफिकल्ट आहे त्या गोष्टीमध्ये फाइंड करणं. द रिझन बिहाइंड इट की मी जास्तीत जास्त एका वेळी, लेट्स सी, जर मी फाइंड आउट केलं, तर एका गोष्टीला ऍटलीस्ट मला 5 ते 6 मिनिटं इन्व्हेस्ट करावे लागतील, राईट. आणि 5 ते 6 मिनिटं जरी एक ऑन एव्हरेज जर माझं टेक्निकली स्पीड खूप जास्त असेल त्या गोष्टीसाठी, तर राईट, नाही तर एक ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं द्यावी लागणार. आणि लेट्स सी, असे 182 एफ एन ओ स्टॉक्स आहेत आणि प्रत्येकाचा पेअर, म्हणजे नाही म्हटलं तरी 180 स्टॉक्सचे वेगवेगळे जरी पेअर बनवते, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड, राईट. खूप रिसर्च करायला लागेल, आणि काय माहित जर ती रिसर्च एवढी स्ट्रॉंग आहे का, किंवा त्या बेसिसवर मला ट्रेड्स मिळतील का, राईट, विच इज नॉट इझी टू फाइंड, राईट. सो ह्याच्यासाठी ना, हे जे हे जे आपण पाहिलं, ही जी रिसर्च आपण पाहिली, राईट, त्या रिसर्च साठी एक, आज माझ्याकडे एक सोल्युशन आहे, जे तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या टूल थ्रू तुम्हाला इझिली मिळेल, राईट. आणि ती रिसर्च काय आहे आणि ती कन्सेप्ट काय आहे ती आता आपण बघूया, आणि त्या बेसिसवरती आपण कसं ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो, त्या पेअर्स आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो, त्यात पण थोडेफार ऍडव्हान्स कन्सेप्ट पण आहेत, राईट. सो त्या ऍडव्हान्स कन्सेप्ट पण आपण बघूया, आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपच्या होम स्क्रीनवर यावं लागेल. सो मी इथे तुम्हाला होम स्क्रीन शेअर करतो व्हॉट्सअपची, एकच मिनिट. एकदा लॉग इन करतो, लॉग आउट करतो. सो कॉन्सेप्टच्या जर होम स्क्रीनवर तुम्ही कुठे आला, तर तुम्हाला काही असं होम पेज मिळेल, आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे इझिली फाइंड आउट करू शकता. एक ओव्हरऑल जर तुम्ही होम स्क्रीन जरी पाहिलात ना, तरी तुम्हाला इथे आरामात सेंटिमेंट समजेल की मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, आणि त्या बेसवरती आपण कशा ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो. ओके, सो जनरली जर तुम्हाला पेअर ट्रेडिंग कन्सेप्टवर यायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, स्कॅनवर यावं लागेल, आणि पेअर ट्रेडिंग स्कॅनर इथे या. ओके, आणि इथे फिजिबिलिटीवर या, किंवा तुम्ही डायरेक्टली स्कॅनवर जरी आला ना, तरी पहिला जो ऑप्शन होता ना फिजिबिलिटीचा, त्यावर क्लिक केला तरी चालेल. ओके, इथे येऊन फिजिबिलिटी पेअर्सवर क्लिक केलं तरी चालेल, तुम्हाला या पेजवरती घेऊन येणार. ओके, तो सगळा तो कन्सेप्ट पेअर ट्रेडिंगचाच आहे. ओके, नाव यू कॅन सी, इथे तुम्हाला काय दिसतंय की एक सेक्टर वाईज जो आहे ना, तो तुम्हाला इथे चार्ट दिसतोय. ओके, एक टेबल चार्ट तुम्हाला इथे दिसतोय सेक्टर वाईज. ओके, सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला सिंपल आहे की इथे बघा सर्च सिंबल आहे, इथे ऑटो सेक्टर आहे. मग ऑटो सेक्टर मध्ये जो कोणता स्टॉक, ऑटो सेक्टर मध्ये जे काही स्टॉक्स आहेत ना, त्या सगळ्यांच्या तुम्हाला इथे डेटा पॉइंट मिळेल. ओके, त्यानंतर इथे मेथड आहे को रिलेशनची, को इंटिग्रेशनची, ऍडव्हान्स को इंटिग्रेशनची. तो को इंटिग्रेशन आणि ऍडव्हान्स को इंटिग्रेशन काय आहे ते आपण नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये कव्हर करू, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किती कव्हर करू. पण कोरिलेशन काय आहे ते जनरली आपण बघूया. लुक बॅक पिरियड आहे 40 डेजचा, एक क्युम्युलेटिव्ह किंवा एक कंटिन्यू डेटा पॉइंट घेतो आहे तो. ओके, जसं इथे बघायला गेलं ते अशोक लेलँड आणि अशोक लेलँड सोबत किती पर्सेंट कोरिलेशन मध्ये आहे, 100% कोरिलेशन मध्ये आहे. ऑफकोर्स एक कंपनी, सेम कंपनी सोबत 100% कोरिलेशन असणार, पण अशोक लेलँड बजाज ऑटो सोबत किती पर्सेंट कोरिलेशन आहे, 49%. म्हणजे काय की जर अशोक लेलँड वरती चाललाय, तर 49% चान्सेस आहेत की बजाज ऑटो पण तिकडे वरती जातो, राईट. तेच अशोक लेलँड सोबत आयशर मोटर जर मी बघितलं, तर किती आहे, 22%चं कोरिलेशन आहे. दॅट मीन्स तेच की जर अशोक लेलँड वरती चाललंय, तर 22% चान्सेस आहे की आयशर मोटर जो आहे तो वरती जाऊ शकतो, राईट.
सो एक जर तुम्ही बघितलात ना, एक पूर्ण एक असा एक आडवा त्रिकोणी जर बघायला गेलो तर एक ओव्हरऑल हे गेलंय, एक लाईन पूर्ण गेले. सो बजाज ऑटो सोबत कोरिलेशन मध्ये आहे 100%, आयशर मोटर सोबत, राईट. सो आपल्याला काय करायचंय, जर एखादी कोणती पेअर आहे जी पेअर मध्ये मला ट्रेड बनवायची असेल तर ट्राय करा की जनरली 75% वरती किंवा 80% जर वरती असेल ना, सो दॅट विल बी अ गुड पेअर. तिकडे जाऊन मी एखादा ट्रेड बनवू शकतो, राईट. सो जर त्या ट्रेडमध्ये मला एखादा ट्रेड बनवायचा असेल तर तो ट्रेड पेअर कसा आयडेंटिफाय करायचा ते आता आपण बघूया. ओके. सो आपल्याला जनरली फाइंड आउट करावं लागेल कोणत्या सेक्टर मधला कोणता पेअर चालतो. जर मी माझी रिसर्च जर बघितली ते कुठेतरी मेटल मेटल जो सेक्टर आहे ना तो कुठेतरी फार चांगला पेअर साठी आहे, राईट. मेटल स्टेअर किंवा पीएसयू बँक जसं सेक्टर बघितलं तर खूप चांगलं आहे. तर एक एक्झाम्पल आपण मेटल सेक्टर वरती घेऊया की मेटल सेक्टरचे जे ट्रेंड्स आहेत ते आपण कसे आयडेंटिफाय करू शकतो किंवा कोणता एखादा पेअर आहे तो आपल्याला मिळेल. ओके. सो यू कॅन सी जर मी 80% किंवा 75% वरचा जर बघायला गेलो तर दोन आपल्याकडे गोष्टी आहेत. एक आहे जिंदाल स्टील, सॉरी, एक आहे जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलचं कोरिलेशन जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट गोज टू दी 85% आसपास एक कोरिलेशन आहे. जेएसडब्ल्यू स्टील आणि कोणतं, टाटा स्टील. तुम्ही बघा जर मी इथून आलं तर 85% मला जेएसडब्ल्यू स्टील दिसते आणि टाटा स्टील सेम किती दिसते, 85%. म्हणजे ही जी पेअर आहे ना त्यात कुठेतरी चान्सेस आहेत जास्त की हे दुसरे एकमेकांना कोरिलेट करतात. की जर टाटा स्टील मध्ये मोमेंटम असेल तर जेएसडब्ल्यू स्टील मध्ये पण मोमेंटम येते, राईट. जर जेएसडब्ल्यू स्टील मध्ये मोमेंटम असेल तर टाटा स्टील मध्ये पण मोमेंटम येते, राईट. सो दोघांचं जे कोरिलेशन आहे खूप चांगल्या पद्धतीने, इव्हन जर मी निफ्टी बँक निफ्टीचं बघितलं जे आता आपण एक्सेल वरती बघितलं की किती होतं, ऑलमोस्ट 84% निफ्टी बँक निफ्टी वरती कोरिलेशन होतं, राईट. पण त्याच्यापेक्षा कुठेतरी 1% जास्त मला जेएसडब्ल्यू स्टीलचं दिसते आणि टाटा स्टीलचं दिसते, विच इज ऑलमोस्ट गोज टू दी 85%, राईट. सो लेट्स सी जर मला ही पेअर ट्रेड करायचं असं तर ना मी डायरेक्ट करणार की मी डिरेक्टली जाऊन त्या पेअर मध्ये ट्रेड बनवणार, विच इज नॉट अ सिम्पल थिंग. ठीक आहे. ही तशी पद्धत नाही की मला दिसलं दोघांमध्ये एखादा रिलेशन आहे तर मी जाऊन तिकडे ट्रेड बनवणार, राईट. असं नाहीये. आपल्याला बऱ्याच मेथड फॉलो करायचे आहेत अजून पुढे, ते आपल्याला काय करावं लागेल ते मी दाखवतो. सो लेट्स सी मला ही पेअर सिलेक्ट करायचं. सो मी जेएसडब्ल्यू स्टील सिलेक्ट केलं, टाटा स्टील सिलेक्ट केलं. आता मी 85 वर क्लिक करणार. ओके. सो हा जो प्लॉट झालाय ना हा रेशिओ प्लॉट झालाय त्यांचा, की किती पर्सेंट रेशिओ ते एकमेकांना फॉलो करतात आणि जी ऑरेंज लाईन आहे ना ती आहे कोरिलेशनची, किती पर्सेंट ते कोरिलेट करतात. तर यू कॅन सी जर मी कोरिलेशन म्हटलं ना इथे कुठेतरी प्रिव्हियस याला कुठेतरी कोरिलेशन कमी होतं या लेवलला, पण यानंतर बघा ऑलमोस्ट 70च्या आसपासच आहे. ऑलमोस्ट 80च्या आसपास पण इथे कोरिलेशन, 89च्या आसपास पण इथे कोरिलेशन गेलं आहे, राईट. सो खूप चांगला पेअर आहे जर मी ह्याला ट्रेड करायची म्हटली तर, राईट. पण जर आता मी डिरेक्टली जाऊन इथे फक्त कोरिलेशन पॉईंट मध्ये ट्रेड नाही बनवू शकत ना, मला बघावं लागेल की हा कुठून तरी रिव्हर्ट करत असेल. ऑफकोर्स जर हे दुसरे एकमेकांना कोरिलेट करतात तर काय होणार, लेट्स सी एक एक्झाम्पल घेऊया की पेट्रोल आणि डिझेल. ओके. जर पेट्रोलची प्राइस सपोज 110 रुपये आणि डिझेल सपोज 90 रुपयाला आहे. ओके. पेट्रोलची जी प्राइस आहे ना 110 वरून गेली 150 वर सपोज, तर काय होणार, दोन गोष्टी होणार. एक तर डिझेल वाढत वाढत 90 वरून 100 वरेल, 110 वरेल, किंवा जी 150 ला प्राइस गेली ना ती पेट्रोलची कुठेतरी कमी होऊ शकते, किंवा दोघं एक लेवलला येतील आणि कुठेतरी पेट्रोल होणार 130 रुपये आणि डिझेल होणार 110 रुपये, दोघांमध्ये मोमेंटम दिसतील, राईट. सो हे जे कोरिलेशन आहे ना त्याला स्पेसिफिकली आपल्याला बघावं लागेल की किती तो वरती चाललाय, किती तो मीन पासून वरती चाललाय आणि खाली चाललाय. जर प्राइस खाली जाईल तर तेच लॉजिक आहे, राईट. सो आपल्याला बघावं लागेल की किती स्टँडर्ड डिव्हिएशन तो वरती चाललाय आणि किती पाठी चाललाय. सो त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड डिव्हिएशनचा एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे, कन्सेप्ट आहे, ज्याला आपण म्हणतो झी स्कोर. ओके. तर झी स्कोर काय, झी स्कोर स्पेसिफिकली की तुमचा जो स्टँडर्ड डिव्हिएशन आहे त्याचा व्हेरियन्स किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला हेल्प करतो. ठीक आहे. जास्त डीप नाही जात, फक्त तो व्हेरियन्स नुसार तुम्हाला सांगेल कुठून तो मीन रिव्हर्ट करते. ओके. सो झी स्कोर आपण कसं कॅल्क्युलेट करणार, सो कोरिलेशन वर मी इथे येणार आणि इथे ह्यावर क्लिक केलं तर मी ह्यावर यू कॅन सी झेड स्कोरचा ऑप्शन आहे. सो आय क्लिक ऑन अ झेड स्कोर. ओके. सो इथे तुम्हाला एक मोमेंटम दिसेल, एक जर मी बघितला हार्टबीट जे आपले असतात, राईट, तशा हार्टबीट सारखं तुम्हाला इथे मिळेल, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला बघायचं की मॅक्झिमम टाइम हा कोणता पॉझिटिव्ह झी स्कोर, पॉझिटिव्ह झी स्कोर गेले आणि मॅक्झिमम टाइम कुठून तो निगेटिव्ह रिव्हर्ट करतो आहे. ओके. आणि
जेव्हा तो पॉइंट मिळेल तिकडे जाऊन आपण ट्रेड बनवणार. सो जेव्हा तो नेगेटिव्ह जाईल तेव्हा तिकडे जाऊन ट्रेड बनवणार, पॉझिटिव्ह जाईल तिकडे जाऊन एक ट्रेड बनवणार आपण. ओके, सो जर मी नेगेटिव्हच्या फिगर आउट करायला गेलो तर नेगेटिव्ह जर तुम्ही इथे बघितलात तर ऑलमोस्ट -1.39 ही जी रेंज आहे ना, राईट, त्याच्या आसपासनं झी स्कोर जो आहे तो नेगेटिव्हली खूप जास्त रिटर्न केलाय. त्या पॉइंटने त्याने खूप जास्त रिव्हर्ट केलं आहे. राईट, कोणत्या पॉइंटने? -1.39च्या आसपास. ओके, आणि जर मी पॉझिटिव्ह बघायला गेलो तर पॉझिटिव्ह कुठे आहे? -1.39 आपण नोट डाऊन करूया. आणि पॉझिटिव्ह काय आहे? 0.95च्या आसपास किंवा 0.88च्या आसपास. ओके, 0.88 आणि 1. किती? ऑलमोस्ट 1.39 होती ना, 1.39च्या आसपास काहीतरी होतं. राईट, एक मिनिट पुन्हा एकदा बघूया आपण. 1.39 आणि 0.88. ओके, सो आपण त्यांना टेस्ट लॅब वर येणार. ओके, सो टाटा स्टील आणि JSW स्टील. ओके, मायनस किती होतं? -1.39 होतं. आणि सेल जास्तीत जास्त तो पॉझिटिव्ह गेला, जर जास्तीत जास्त रेशो वरती चालला तर काय ना 0.88 जो होता तो आपला कुठेतरी सेल स्टँडर्ड डिव्हिएशन होतं. ओके, त्यानंतर मी इथे काय करणार? मी इथे येऊन स्कॅन वर क्लिक करणार. ओके, यू कॅन सी स्कॅन वर जसं मी क्लिक केलं तर ओव्हरऑल तुम्ही राईट हँड साइडला इथे फोकस करा. राईट हँड साइडचा जो स्ट्राईक रेट आहे तो किती आलाय? ऑलमोस्ट 80.95%चा स्ट्राईक रेट आहे माझा टाटा स्टील आणि JSW स्टील मध्ये. राईट, जर मला पेअर ट्रेडिंग करायची असेल तर. राईट, सो टोटल पीएल किती? 12%चा ओव्हरऑल पर्सेंटेज रिटर्न आहे. इनफॅक्ट जर मी बघायला गेलो ना तर जो इन्व्हेस्टमेंट असतो, जो ट्रेडर अँटिसिपेट करत असतो की ओव्हरऑल जर एक रिटर्न मिळावा, जो जास्तीत जास्त 7 ते 8 किंवा 9%चा एक एक्सपेक्टेड असतो, 9% मिळाले तरी बस आहे. राईट, जर मला एखाद्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंट मध्ये जो रिटर्न अॅन्युअल जर रिटर्न मी बघायला गेलो विच इज आपण जो अँटिसिपेट करतो ते 9 ते 10% जी पण माझी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती. राईट, पण इथे जर तुम्ही गेला तर ऑलमोस्ट 12.11%चा जो रिटर्न आहे तो आपण कुठेतरी इझिली मिळाला आहे विथ बिकॉज ऑफ दिस थिंग. ओके, ह्या कन्सेप्टमुळे. राईट, त्यातले जर टोटल काउंट जर तुम्ही बघितले तर बघा जास्त ट्रेड नाहीयेत, 21 ट्रेड्स आहेत. 21 ट्रेड मध्ये 17 ट्रेड्स आहेत ते माझे पॉझिटिव्ह ट्रेड्स आहेत. आणि जे लॉस काउंट आहे ते 4 आहेत. सो नेट नेट तुमचा जो प्रॉफिट आहे टोटल पेन तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. राईट, जर तुम्ही इथे आलात खाली तर तुम्हाला इथे रिटर्नचा ओव्हरऑल इथे ग्राफ मिळेल. जर तुम्हाला टेबल व्ह्यू पाहिजे तर टेबल व्ह्यू वर या, तर तुम्हाला इथे टेबल व्ह्यू पण तुम्हाला ह्याचा मिळून जाईल. ओके, आणि ओव्हरऑल किती पर्सेंटचा जो रिटर्न आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, जिथे मायनस मायनस मध्ये 2 दिले तिथे पण पॉझिटिव्ह पर्सेंटेज आहे. राईट, नाव लेट्स फॉर अन एक्झाम्पल. आता मला काय करायचंय? आता मला हे पाहिजे की हा जर झाला हिस्टॉरिकल डेटा ना, की हिस्टॉरिकली मला समजले की ह्याने आता मोमेंटम एवढी चांगली. आता इन फ्युचर जर मला एखाद्या ट्रेड्स बनवायचे असेल किंवा एखाद्या ट्रेड्स जर मला ट्रेड बनवायची असेल तर मी कोणत्या कधी जाऊ आणि कुठे ट्रेड बनवू? राईट, सो मी काय करणार? इथे येणार आणि एक्सपोर्ट टू वॉच लिस्ट करणार. सो जसं मी एक्सपोर्ट टू वॉच लिस्ट केलं, सो इथे मला पेअर्स मिळाले. सो आपण इथे येणार आणि वॉच लिस्ट मध्ये येणार. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला काय करायचं? फक्त ईओडी बेसवर जाऊन तिकडे ट्रेड्स बनवायचे आहेत. ओके, सो ईओडी बेसवर या, चेक करा की इकडे सेलचा तुम्हाला इंडिकेशन दिलाय का किंवा बायचा इंडिकेशन तुम्हाला दिलाय का. जर सेलचा आणि बायचा इंडिकेशन दिला असेल तर त्या बेसिसवरती जाऊन मी ट्रेड्स बनवणार. राईट, सो डेली येऊन तुम्हाला इथे फक्त बघायचं. एकदा तुम्ही पेअर बनवलात ना तर एकदा येऊन फक्त चेक करा की तिकडे मोमेंटम मिळतोय का आपल्याला, किंवा तिकडे जाऊन एखादा ट्रेड्स आहे का. जर ट्रेड आहे तर तिकडे जाऊन तुम्ही एक स्ट्रॅटेजी इनिशिएट करू शकता. तुम्ही जो सेल सांगितलं ते जाऊन सेल करा आणि जो बाय दिला त्याच्याकडे जाऊन बाय करा. राईट, त्या बेसवर जरी फक्त तुम्ही ट्रेड बनवा तरी तुमचा तो रेशो मेंटेन होणार. राईट, सो पेअर ट्रेडिंगची एक खूप चांगली कन्सेप्ट आहे जी तुम्हाला इथे मिळते. राईट, दुसरी गोष्ट म्हणजे जर मला वेगवेगळे स्टॉक्स जर आयडेंटिफाय करायचे, वेगवेगळे पेअर जर आयडेंटिफाय करायचे, अगेन मी फिजिबिलिटी टेस्टवर येणार इथे आणि ट्राय करा की कोणत्या स्टॉकचा जो रिलेशन आहे, को रिलेशन आहे तो खूप चांगला आहे. राईट,
सो आपण एखादा सेक्टर पण बघूया ज्यात ओव्हरऑल आपल्याला जो रिटर्न आहे तो खूप चांगला मिळतो का, कोणत्याच्यात एखादा बघूया. सो सिमेंट मध्ये जर मी बघायला गेलो तर अंबुजा आणि इंडिया सिमेंट आहे, त्यात 72 कुठेतरी आहे, विच इज फाईन. जेके सिमेंट आणि एक रॅम्को सिमेंट मध्ये पण आहे मोमेंटम. एफएमसीजी मध्ये बघूया 80% भेटला ना तर विच इज फाईन. चंबल फर्टिलायझर आणि जीएनएफसी, या सो चंबल आणि जीएनएफसी मध्ये कुठेतरी दिसतं आहे की 80%चा कोरिलेशन मला दिसतोय आहे, राईट. सो ही जर पेअर जर तुम्हाला फाइंड आउट करायचं त्यावर क्लिक करा, परत त्याचा झी स्कोर कॅल्क्युलेट करा आणि जी सेम प्रोसेस आपण फॉलो केली ना ती प्रोसेस एकदा फॉलो करा, की चेक करा की कोणत्या जो स्टॉक किंवा जो मोमेंटम आहे ना त्यात मोमेंटम आहे, आणि त्याला वॉच लिस्ट मध्ये ऍड करा. वॉच लिस्ट मध्ये ऍड करा, तुम्हाला जेव्हा जेव्हा सिग्नल आहे तेव्हा एखादी ट्रेड्स तुम्हाला फाइंड आउट करून मिळेल. सो एखादा वेगळा सेक्टर, आयटी सेक्टर बघूया. आयटी सेक्टर मध्ये आहे का कोणता? इन्फी आणि विप्रो आहे, विच इज फाईन, 72 आहे. कॉनकोर आणि जीएमआर इन्फ्रा, कॉनकोर आणि जीएमआर इन्फ्रा बघा 77%चं कोरिलेशन आहे, राईट. सो तुम्हाला एक ओव्हरऑल एक सेक्टर वाईज पण तुम्हाला इथे मिळते, राईट. सो लेट्स सी मी एकदा कॉनकोर आणि जीएमआर इन्फ्रावर क्लिक करतो. लेट्स सी मी हा पेअर सिलेक्ट करतो, पण इथे जर तुम्ही बघितलं ना इथे कुठेतरी बघा कोरिलेशन कुठेतरी खाली पण जास्त पडले. ह्या लेवलला आलात ना, आता सध्या तो आहे ऑलमोस्ट 80च्या 70च्या आसपास, पण इथे कुठेतरी फॉल आले, त्यामुळे प्रिव्हियसली जर मी रिपोर्ट बोलला तर तो नेगेटिव्हच येणार ऑफकोर्स, राईट. कारण प्रिव्हियस स्टेट्स मध्ये कुठेतरी जास्त बेनिफिट नसेल त्या गोष्टीला, राईट. मेटल सेक्टर आताच आपण बघितलं, जेएसडब्ल्यू स्टील आणि ह्याचं एनबीएफसी, निफ्टी स्टॉक्स मध्ये आहेत का कोणते? निफ्टी स्टॉक्स मध्ये नाही आहेत प्रोबॅबली. ऑइल सेक्टर मध्ये हिंद पेट्रो आणि आयओसी, वाव, इट्स अ 79% कोरिलेशन, राईट. हिंद पेट्रो आणि आयओसीचं जर पाहायला गेलं तर, राईट. किंवा बीपीसीएल आणि आयओसी बघा 86%. हिंद पेट्रो बीपीसीएल पण 86%. सो लेट्स से मी हिंद पेट्रो आणि बीपीसीएल बघूया, 86 वर क्लिक करूया. सो इथे कुठेतरी आहे कोरिलेशन 80च्या आसपास, खूप चांगलं कोरिलेशन आहे. 70, 79, 78च्या आसपास एक चांगलं कोरिलेशन आहे. लेट्स सी जर त्याचा मी झी स्कोर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर झी स्कोर एकदा कॅल्क्युलेट करूया आपण आणि फाइंड आउट करूया. सो हिंद पेट्रो आणि बीपीसीएल, सो मॅक्झिमम टाइम जो खालच्या साईडला जो त्याने रिव्हर्ट केला आहे तो कोणत्या पॉईंटवर रिव्हर्ट केला आहे, विच इज समवेअर अराउंड, थोडं इथे बघायला गेलो तर -1.18, राईट. -1.18 इज अ नेगेटिव्ह स्टँडर्ड डिव्हिएशन. आणि पॉझिटिव्हला बघायला गेलो तर किती आहे, ऑलमोस्ट एक रेंज -1.18 नेगेटिव्ह होता आणि पॉझिटिव्ह किती आहे 1.16, जिकडून एक जास्त वेळ त्याने रिव्हर्ट केलाय त्या लेवलला जाऊन. ओके. सो -1.18 इज फ्रॉम नेगेटिव्ह आणि 1.16 इज पॉझिटिव्ह. हिंद पेट्रो आणि बीपीसीएल. ओके. सो लेट्स सी गो टू दी हिंद पेट्रो आणि बीपीसीएल. किती येत आहे यांचं सेल्फ स्टँडर्ड डिव्हिएशन किती होतं, -1.18 आणि 1.16 पॉझिटिव्ह होता आपला, राईट. सो लेट्स स्कॅन इट. ओके. यू कॅन सी इट्स स्टिल गिव्हिंग मी, किती देतोय तो, ऑलमोस्ट मला जो देतोय तो 57%चा कुठेतरी एक पॉझिटिव्ह रिटर्न देतोय, राईट. एक एक्सपेक्टेड जो रिटर्न आहे तो कुठेतरी मला खूप चांगला मिळतोय. बीपीसीएल आणि हिंद पेट्रोलला जर मला ट्रेड बनवायची असेल तर ओव्हरऑल इयर मध्ये जर त्याने ट्रेड दिलेत ते ऑलमोस्ट टोटल काउंट दिले 33 ट्रेड मधले विन ऑलमोस्ट 99-14 आहे. आणि पण टोटल विन पीएनएल बघा खूप चांगला आहे. ऑन अन ऍव्हरेज जो आहे तो ऑलमोस्ट 1.5%, 1.30%चा जो रिटर्न आहे तो कुठेतरी आपल्याला मिळतो आहे या गोष्टीमध्ये. आणि ह्याच्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता ना मी हा जो स्ट्राईक रेट आहे ना तो अजून वाढवू शकतो, राईट. कसा वाढवतो ते मी त्याचं लॉजिक सांगतो. लेट्स फॉर अन एक्झाम्पल की आपण काय ट्राय करतोय, आपण ट्राय करतो की तो कुठे मॅक्झिमम टाइम रिव्हर्ट, ज्या पॉईंटने रिव्हर्ट करतो त्या पॉईंटला तो, आता लेट्स से आता बघा सेल्फ स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे 1.18 आहे ना मायनस आपल्या इथे. सो प्रत्येक वेळी तो असं नाही करत आहे ना की -1.18च्या आसपास जातो आणि रिव्हर्ट करतोय. तो -1.20 ला पण जाऊ शकतो, -1.22 ला पण जाऊ शकतो, राईट. जर सेल्फ स्टँडर्ड डिव्हिएशनला बघायला तर किती आहे पॉझिटिव्ह आहे 1.16, राईट. सो जर मी 1.16 जर बघायचं म्हटलं तर असं नाही होऊ शकत ना की प्रत्येक वेळी तो 1.16 वरूनच रिव्हर्ट करतोय. तो 1.16 वर गेला तर तो 1.17 ला पण जाईल, 18 ला पण जाईल, 20 ला जाईल, इव्हन तो 2 ला पण जाऊ शकतो, राईट. पण आता मी जे आहे ना मी हा सांगणार आहे रिव्हर्सल.
रिव्हर्सलला हा काय करणार की लेट सी 1.6 टन आपण सेल स्टँडर्ड डिव्हिएशन ठेवले, तो 1.6 ला जाऊ दे, तो ट्रिगर करणार तिकडे विच इज फाईन, पण तेव्हा तुम्हाला सेल्सच देणार नाही, त्याला 1.70 जात असेल तर जाऊ दे, 1.18 जात असेल तेव्हा पण जाऊ दे. पण जेव्हा तो 1.90 जाईल आणि जेव्हा तो पहिला रिव्हर्ट करेल ना, तेव्हा जाऊन तुमचं तिकडे सेल्सचा एक इंडिकेशन देणार. ओके, सो जर तो वरती जाईल त्याला जाऊ दे, जेव्हा तो रिव्हर्ट करेल त्या पॉइंटला जाऊन तेव्हा तिकडे तुम्हाला एक सेलचं इंडिकेशन देणार. सेम लॉजिक गोज टू दी बाय, राईट. 1.18च्या खाली जाते तर जाऊ दे, ओव्हरऑल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जेव्हा तो रिव्हर्ट करेल 1.20च्या आसपास 1.30च्या आसपास, जेव्हा तो पहिला रिव्हर्ट केला तेव्हा जाऊन तुमच्या इकडे बायचा एक ट्रेड मध्ये, राईट. सो रिव्हर्सलचा जर मी एकदा इथे अप्लाय केला, सो लेट्स सी मी रिव्हर्सलवर इकडे क्लिक करतो. ओके, आता आपण स्कॅन करूया. ओके, यू कॅन सी रिव्हर्सलला जर मी ट्रेड मध्ये ऑलमोस्ट जो 54%चा जो स्ट्राईक रेट होता विच इज ऑलमोस्ट गोज टू दी 71, आणि जो 1% से ऑलमोस्ट 1.5% माझा रिटर्न पण त्याने वाढवला आहे, राईट. 8.84%चा माझा ओव्हरऑल जो रिटर्न आहे तो झाला आहे. 7 पॉईंटच्या आसपास काहीतरी रिटर्न होता विच इज ऑलमोस्ट गोज टू दी 8%, राईट, विच इज अ गुड अमाऊंट ऑफ रिटर्न, राईट, जर मी बघायला गेलो तर, राईट. व्हाय? बिकॉज बघा मी जो अँटिसिपेट आपण तेच करतो की 8, 6, 7 जास्तीत तेवढा रिटर्न, पण पहिला जो आपण पेअर बघितला तो कोणता पेअर बघितला, ऑलमोस्ट 14% रिटर्नचा, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील, तो तर म्हणजे खूपच खतरनाक पेअर आहे बघायला गेलं तर, राईट. पण त्याच्याच समोर जर मी दुसरा पेअर बघितला, तो कोणता पेअर आहे, तो ऑलमोस्ट आहे हिंद पेट्रो आणि बीपीसी. अजून असे बरेच पेअर जे आपण बघितले नाही. एक तर नॉर्मल मी वरच्यावर रिसर्च करतो तेव्हा हे दोन मिळाले आता आपल्याला, राईट. पण तेच जर ह्या दोन गोष्टीमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट जर मी एक फिक्स्ड कॅपिटल ठेवला जर मी पेअर ट्रेडिंगसाठी एका अमाऊंटसाठी, ज्यात मला कन्सिस्टंटली तो ट्रेड आहे तो फाइंड आउट करा, त्या बेसिसवर मी जाऊन ट्रेड मिळतो, आणि जर मला अॅन्युअली 14 आणि 8%चा रिटर्न भेटतो विच इज फाईन, राईट, मला अजून काहीच नको, राईट. सो एक पॅसिव्ह इन्कम जनरेशन जर आपण बघायला गेलो, राईट, हे जनरली कोणासाठी असतं की लेट्स सी आपल्याकडे खूप मोठा फंड आहे, युजली हेज फंड हे ट्राय करतात, पण ती हेज फंडची जी कन्सेप्ट आहे ती आपण कुठेतरी तुमच्या समोर घेऊन आले विथ द हेल्प ऑफ पेअर ट्रेडिंगचा जो कन्सेप्ट आहे, जो कॉन्सेप्टच्या टूलने तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतील ते मुवमेंट्स, राईट. सो जनरली जे पॅसिव्ह इन्कम की त्यांना वेल्थ प्रिझर्व करायची असते, त्यांना असं नको पाहिजे असतं की मी जे 50 लाख डिप्लॉय केलं, 60 लाख डिप्लॉय केलं, त्यात मला 60-70 लाख अजून पाहिजे, 50 लाख आहे तर जास्तीत जास्त मला ते 50 लाख मला ऑन अँड एव्हरेज त्याला वेल्थ प्रिझर्व करायचे, किंवा मोठे मोठे फंड्स आहेत 50 तर कमी आहे, 2-3 करोडचा पोर्टफोलिओ, 10-12 करोडचा पोर्टफोलिओ, त्यांना फक्त ती वेल्थ प्रिझर्व करायचे, राईट. तर ती वेल्थ प्रिझर्व करण्यासाठी हे सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण डिप्लॉय करू शकतो. इव्हन जर त्याला कोणी नवीन पेअर ट्रेडिंग जरा शिकायचे तर ऑलमोस्ट 3-4 लाख, जसे 6-7 लाखाचा जो ऑन अँड एव्हरेजचा जो कॅपिटल लागतो तो लागेल या गोष्टीसाठी, राईट. 3-4 लाख पण इनफ आहेत एक चांगला पेअर जर तुम्हाला मिळाला, आणि त्यामध्ये कन्सिस्टंटली जर तुम्हाला रिटर्न जनरेट करायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या कन्सेप्टला एकदा फॉलो करा. जो एक्सेलचा कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं, तो एक्सेलचा कॉम्बिनेशन कुठेतरी आपण सॉफ्टवेअर थ्रू बघतोय, आणि त्यापेक्षा ऍडव्हान्स त्यामध्ये मी एक्सेल तुम्हाला रेशिओ कसा फाइंड आउट करायचा ते दाखवलंच नाही, तर ह्याच्यात तो आपण रेशिओ पण फाइंड आउट करतो आहे, आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स कशा बनवायचे ते आपण बघतोय, राईट. सो सेम लॉजिक मी ह्याला काय करणार, इथे मी एक्सपोर्ट टू वॉच लिस्ट मध्ये क्लिक करणार. सो अगेन ही माझी पेअर सेव्ह झाली आहे सक्सेसफुली, सो मी वॉच लिस्ट वर येणार, आणि फक्त आपल्याला काय करायचं, त्यात जाऊन फक्त बघायचं की तिकडे एखादा ट्रेड आहे का, सिग्नल त्या दिवशी मध्ये एखादा ट्रेड आहे का, जर आहे तर मी तिकडे जाऊन ट्रेड बनवणार, राईट. इथे जसं मला इथे आलेला सिग्नल 7 मेला एनटीपीसी आणि पॉवरला एनटीपीसीला सेलचा इंडिकेशन होता, हिंद पेट्रोलला इथे बायचा इंडिकेशन दिलेला, राईट. इथे जर बघायला गेलं तर रिसेंट सिग्नल जो आलेला 15 मेला आला, त्याच्यानंतर सेलचा सिग्नल नाही आला, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड विथ द हेल्प ऑफ पेअर ट्रेडिंग. सो कन्सेप्ट खूप सोपी आहे, बऱ्याच लोकांना खूप कठीण कन्सेप्ट वाटते, पण त्याला जर आपण एक कन्सेप्ट समजून जर गेलो किंवा एक लॉजिक समजून गेलो ना, तर खूप इझिली आपण त्या गोष्टीमध्ये आपण ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो ही जी व्हिडिओ आहे ती कम्प्लिटली पेअर ट्रेडिंग वरती आपण बनवलेली, खूप चांगल्या पद्धतीने ट्राय केलेलं की रिसर्च थ्रू तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगण्याचं. सो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा त्या व्हिडिओला, आणि जर काही कमेंट किंवा काहीही क्वेरीज असतील ना तर एकदा ना कमेंटमध्ये विचारा, किंवा support@concept.com वर तुम्ही मेल करू शकता. इव्हन जर तुम्ही राईट हँड साईडला आला तर तुम्हाला इथे इन डिटेल तुम्हाला या गोष्टीची हेल्प पण मिळेल, तर तुम्ही इथे ऑनलाईन कॉलिंग नंबर पण आहे, तुम्हाला इथे डिरेक्टली हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता, किंवा डिरेक्टली टाइम नसेल कॉल करा तर मेल ड्रॉप करून सोडा, राईट. सो मेलचा तुम्हाला रिवर्ट मिळेल, राईट. आणि लाईक करून जा, लाईक केला तर काय गोष्ट होणार आहे, कारण आपण नवीन अशाच ऍडव्हान्स कन्सेप्ट अजून मराठीमध्ये आणणार आहोत, राईट. सो त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आणि
नक्की तुमच्या ज्या क्वेरीज असतील त्या पण आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. अजून कन्सेप्ट येण्यासाठी आपण नक्की ट्राय करू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, बाय बाय.